मध्ये अचानक सायरन वाजला। पोलीस जवान मोहिमेवर तात्काळ दाखल झाले। एवढा सर्व लवाजमा पाहून नागरिकही संभ्रमात पडले होते। मात्र काही काळानंतर समजलं की ही फक्त तयारी होती। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चौक येथील हॉटेल स्वराज्य येथे खालापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं आपत्कालीन परिस्थितीचा मॉकड्रिल आयोजित करण्यात आला होता। या मॉकड्रिलमध्ये पोलीस दल अत्यंत सज्ज असल्याचं दिसून आलं। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा यामध्ये सहभागी झाला होता। राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, चौक दूरक्षेत्र प्रभारी विशाल पवार, अलिबाग रायगड येथील राईट कंट्रोल फोर्सचे 3 प्रशिक्षक, मुख्यालयातील 72 अंमलदार, आरसीपी वडखळचे 35 जवान आणि खालापूर पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी आणि 14 अंमलदारांचा यामध्ये समावेश होता। या मॉकड्रिलमध्ये आग, भूकंप तसंच दहशतवादी हल्ला अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा प्रकारे वागावं, काय काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। मॉकड्रिल म्हणजे प्रत्यक्ष संकटाची भीती न बाळगता सुरक्षित वातावरणात त्यासाठीचा सराव, अशी स्पष्ट व्याख्या करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी याचे महत्त्व अधोरेखित केलं। ही मॉकड्रिल केवळ पोलिसांसाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरली। लोकांना आपत्कालीन परिस्थितीत शांत राहणं, योग्य प्रतिसाद देणं, बचाव सेवा येईपर्यंत योग्य निर्णय घेणं अशा बाबींचं प्रशिक्षण मिळालं। मॉकड्रिलमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान कमी करता येतं असंही अधिकारी पवार यांनी नमूद केलं। अग्निशमन दल, पोलीस, वैद्यकीय सेवा यांच्यातील समन्वय, घटना घडल्यास सूचना कशा द्याव्यात, मदत कशी पोहोचवावी यावरही सराव झाला। मॉकड्रिलमुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीबाबत जागरूकता वाढली असून पोलिसांच्या तत्परतेचा आणि नियोजनाचा एक आदर्श नमुना चौक परिसरात अनुभवायला मिळाला। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।